तर अशी केली मी मार्गशीर्ष दुसऱ्या गुरुवारची पूजा। हॅलो, मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। आज गुरुवार तर आहेच, त्यासोबतच मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती आणि माता सरस्वती जयंती देखील आहे। खूप शुभ असा हा दिवस आहे, म्हणूनच मी पिवळा कलर निवडलाय। सोन्यासारखा तेज असलेला हा कलर, त्याच कलरची मी साडीही नेसलेली आहे आणि सर्व डेकोरेशन त्या कलरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय। ज्या ठिकाणी कलश मांडायचा आहे त्या चौरंगावरती थोडेसे तांदूळ टाकून अष्टकमल काढून त्यावरती हळदी कुंकू अर्पण केलं। या पूजेसाठी मी कलश कसा भरते ते सांगते। कलशामध्ये पाणी भरून त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, एक सुपारी, एक नाणं आणि त्यासोबतच एक हळदकुंड टाकायची आहे। त्यानंतर फुलं आणि दुर्वा असतील तर दुर्वा टाकायची आणि त्यावरती पत्री ठेवायची आहेत। कलशाला 5 कुंकाची बोटं लावायची आणि अष्टकमल काढलेला आहे ना तांदळानं, त्यावरती हा कलश ठेवायचा आहे। मला थोडीशी हाईट हवी होती म्हणून डब्यावरती हा कलश ठेवला आहे आणि त्यानंतर देवीला हे पिवळं वस्त्र घातलेलं आहे। माझ्याकडे पिवळ्या कलरची साडी नव्हती म्हणून मी हे वस्त्र घातलेलं आहे आणि हे मी नवीनच घेतलेलं आहे। खूप छान क्वालिटीमध्ये रिसीव्ह झालं आहे। ऑनलाईन घेतलेलं आहे। मार्केटमध्ये एका वस्त्राच्या प्राईजमध्ये मला ऑनलाईन 5-6 कलरमध्ये छान छान वस्त्र रिसीव्ह झालेले आहेत। तुम्हालाही घ्यायची असतील तर मला कमेंट करा, त्या सर्वांची लिंक मी तुम्हाला सेंड करते। आणि सर्व व्हिडिओमध्ये विचारला जाणारा एकच कॉमन प्रश्न म्हणजे हा देवीचा मुखवटा मी कुठून घेतला, कारण ना खूप सुंदर आणि प्रसन्न वाटणारा असा हा देवीचा मुखवटा आहे, जो मी एका इन्स्टा पेजवरून घेतलेला आहे, यश चोरगे यांच्याकडून। त्यांची ID मी खाली मेन्शन केलेली आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। आणि अजून एक तुमचा प्रश्न होता की देवीला आपण जी ओटी भरलेली आहे त्याचं काय करायचं, आणि जर तुम्ही ओटी अजून भरली नसेल तर शेवटच्या गुरुवारी तरी आवर्जून भरा। ही ओटी आपण स्वतः घरी ठेवून घेऊ शकतो किंवा घरी कोणी सवाशीण असेल तर तिला देऊ शकतो। तेही शक्य नसेल तर तुम्ही इतर कुठल्याही सवाष्णीला ही ओटी देऊ शकता। त्यामध्ये जे तांदूळ असतात ना त्यापासून खीर बनवायची आणि जे काही वस्त्र असतं ते स्वतः ठेवून घ्यायचं आणि जे हळद सुपारी वगैरे अशा वस्तू असतात ना ते आपण नेक्स्ट टाईम ओटीमध्ये वापरू शकतो। तर आय होप तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय।